मित्रांनो, म्हाडाचे घर घेताना या 5 गोष्टी चेक करा, नाहीतर आयुष्यभर होईल पश्चाताप. मुंबई पुण्यासारख्या शहरात हक्काचं घर असणं हे प्रत्येक मध्यमवर्गीयाचं सर्वात मोठं स्वप्न असतं. त्यात जर म्हाडाची लॉटरी लागली तर तो आनंद गगनात मावत नाही. कारण प्रायव्हेट बिल्डरांच्या गगनाला भिडलेल्या किमतींच्या तुलनेत म्हाडा स्वस्तात मस्त आणि कायदेशीरदृष्ट्या सुरक्षित पर्याय देते. पण लॉटरी लागली म्हणजे सगळं जिंकलो अशा आविर्भावात गाफील राहू नका. काही गडबडीत आणि अतिउत्साहात घेतलेला निर्णय तुमच्या आयुष्यभराच्या बचतीला मातीमोल करू शकतो. घर हे केवळ विटा सिमेंटांचं नसतं, तर ते तुमच्या भविष्यातील शांततेचं केंद्र असतं. म्हणूनच म्हाडाच्या अर्जावर किंवा पोजेशन लेटरवर सही करण्याआधी खालील 5 गोष्टींची चेकलिस्ट नक्की तपासा. नाहीतर घरात राहायला गेल्यावर अरे रे, हे आधीच बघायला हवं होतं असं म्हणायची वेळ येऊ शकते. 1. फ्लोअर प्लॅन. कागदावरच्या रेषा आणि वास्तवातील फरक. बऱ्याचदा आपण फक्त कार्पेट एरिया किती आहे हे पाहतो आणि खुश होतो. पण थांबा, फक्त स्क्वेअर फूट महत्त्वाचे नसतात, तर घराची रचना महत्त्वाची असते. प्रायव्हसीचा प्रश्न. काही 1 BHK प्लॅन्समध्ये टॉयलेटचा दरवाजा थेट बेडरूममध्ये किंवा हॉलमध्ये सर्वांसमोर उघडणारा असतो. यामुळे घरात पाहुणे आले की खूप ओशालवाणं होतं. हवा आणि उजेड. हॉल मोठा आहे पण खिडक्या अशा जागी आहेत जिथे सूर्यप्रकाशच येत नाही किंवा हवा खेळती राहत नाही, तर त्या घराचा काय उपयोग. म्हणूनच फ्लोअर प्लॅन बारकाईने बघा. बाथरूमचे लोकेशन, किचनची जागा आणि खिडक्यांची दिशा या गोष्टी तुमच्या सोयीनुसार आहेत ना याची खात्री करा. 2. लोकेशन. घराची किंमत विरुद्ध जगण्याचा दर्जा. लॉटरी लागणं महत्त्वाचं आहेच, पण त्यासाठी कुठेही घर घेऊन चालणार नाही. शहराच्या एका कोपऱ्यात स्वस्त घर मिळालं पण तिथून तुमच्या ऑफिसला जायला 3 तास लागत असतील, तर त्या घराचा आनंद तुम्ही कधी घेणार. कनेक्टिव्हिटी. शाळा, हॉस्पिटल, मार्केट आणि रेल्वे स्टेशन, बस स्टॉप इत्यादी जवळ आहेत का हे देखील पहा. फ्युचर व्हॅल्यू. जिथे आज जंगल वाटतंय तिथे भविष्यात विकास होणार आहे का हे देखील पहा. चांगले लोकेशन फक्त तुमचं रोजचं जगणं सुखकर करत नाही, तर भविष्यात घराची रिसेल व्हॅल्यू देखील वाढवतं. त्यामुळे फक्त घराच्या प्रेमात पडू नका, आजूबाजूचा परिसरही तपासा. 3. साईट व्हिजिट. डोळ्यांनी पाहिलेलं सत्य. वेबसाईटवरचे चकचकीत फोटो आणि ब्रोशर्सवर कधीही 100% विश्वास ठेवू नका. प्रत्यक्ष जागेवर जा आणि रियालिटी चेक करा. बांधकामाचा दर्जा म्हणजेच कन्स्ट्रक्शन क्वालिटी कशी आहे ते देखील पहा. पाण्याची सोय 24 तास आहे की नाही हे देखील पहा. लिफ्ट्स चालू आहेत का, कॉमन एरिया स्वच्छ आहे का, या गोष्टी तिथे जाऊन पाहिल्याशिवाय कळत नाहीत. साईट व्हिजिट ही घर खरेदीतली सर्वात महत्त्वाची पायरी आहे, ती कधीच टाळू नका. 4. छुपे खर्च. बजेटचं गणित. जाहिरातीत दिसणारी घरांची किंमत ही फायनल नसते. अनेकदा आपण त्या आकड्यालाच अंतिम समजतो आणि तिथेच आपली फसवणूक होते. एक्स्ट्रा काय. मूळ किमती व्यतिरिक्त तुम्हाला स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी, GST, मेंटेनन्स चार्जेस आणि कधीकधी डेव्हलपमेंट चार्जेस देखील भरावे लागतात. याची माहिती करून घ्या. काही वेळा बिल्डर इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाखाली वेगळे पैसे मागू शकतात. त्यामुळे खिशातून नक्की किती पैसे जाणार आहेत याचं पक्क गणित मांडा, नाहीतर शेवटच्या क्षणी पैशांची जुळवाजुळव करताना तारांबळ उडेल. पार्किंग. 5वा मुद्दा पार्किंगचा असणार आहे. तुमच्या गाडीची सोय. हे अनेकांना माहीत नसतं की म्हाडाच्या अनेक प्रोजेक्ट्समध्ये रिझर्व्ह पार्किंग नसतं. तुम्ही गाडी घेण्याचा विचार करत असाल किंवा तुमच्याकडे ऑलरेडी गाडी असेल तर ती उभी कुठे करायची हा यक्ष प्रश्न तो उभा राहू शकतो. काही ठिकाणी बिल्डरकडे शिल्लक जागा असल्यास जास्तीचे पैसे देऊन पार्किंग मिळू शकते. हे शक्य आहे का याची चौकशी आधीच करा. स्वतःच्या हक्काच्या घरात पार्किंगसाठी रोज भांडणं करण्याची वेळ येऊ देऊ नका. थोडक्यात सांगायचं तर म्हाडाचे घर मिळणे हे नक्कीच भाग्याचे लक्षण आहे, पण सावध तो सुखी हे विसरून देखील चालणार नाही. वर दिलेल्या 5 गोष्टींची शहानिशा करा आणि मगच निर्धास्तपणे तुमच्या स्वप्नातल्या घराची चावी स्वीकारा. धन्यवाद.